एंगेजमेंट नंतर मालिका मिळाली आहे, त्यात पण तुझा लग्न सिक्वेन्स आहे. हो. कसं सुरू आहे काम? मला असं वाटतं देव माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतोय लग्नाची. केतच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की जसं तिने पोर्ट्रे केलेलं आहे ऑफिसमध्ये असताना की ती खूप काळजी घेतेय, ती प्रेमळ आहे, तिच्या मनात इतरांविषयी प्रचंड आदर आहे, तोच स्वभाव घेऊन तिने माप ओलांडावं. माप ओलांडल्यानंतर दाराबाहेरचा स्वभाव वेगळा, दारा आतला स्वभाव वेगळा, असं नको करायला. बाई जशी सोबत आहे छवीच्या तसाच अनिकेतही आहे. त्यामुळे मला या तिघांपासून आणि बेबी आत्या पण जरा जरा नाक खूप असणारी आहे मध्ये. सो तसं बघायला गेलं तर माझ्याबरोबर 1 to 1 दुश्मनी मोल लेणारे भरपूर आहेत या घरात आणि मला मजा येणार आहे. पण खरंच म्हणजे कमाल काम करते. मी पण खूप शिकतो तिच्याकडनं रोज एपिसोड्स पाहताना. खूप 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 छान काम करते. तुलाही खरं वाटतंय? नाही खरं मी तिला रोज कायम मनापासून केलं. मी कायम बोलतो. हाय हॅलो नमस्कार, मी साक्षी जाधव. स्वागत आहे तुमचं इट्स मज्जा मराठीमध्ये. आज आपण आलो आहोत मी जिंकून घेईन सारं या मालिकेच्या सेटवरती आणि आत्ता माझ्यासोबत आहेत साकेत आणि शांभवी. कसे आहात दोघं? मस्त मजेत आणि कमाल. जास्तच खुश होतो. उकाड्यात शूट सुरू आहे, कसं आहे? उकाडा आहे पण फॉर्च्युनेटली आमचा फ्लोअर खूप थंड आहे एसी मध्ये, त्यामुळे आम्हाला तसा काही त्रास होत नाहीये. ओके. त्यामुळे उकाडा आहेच आहे बाहेर, पण शूटिंग व्यवस्थित चाललंय. शांभवी, या घरामध्ये तू एंट्री करतेयस, काय प्लॅन्स आहेत तुझे? काय करणार आहे राजगुरू घरासोबत तू? नाही बताऊंगी. ते तुम्हाला जाणून घेण्यासाठी तुम्हाला मालिका बघत राहावी लागेल. मी ओके. जिंकून घेईन सारं. आणि आता वेळही वाढली आहे, त्यामुळे आता माझी कारस्थानं जास्त वेळ बघायला मिळणार आहेत. सो एकमेकांसोबत काम यांची मी कशी करताना वाट लावते ते बघाल. येस, एकमेकांसोबत काम करतानाचा अनुभव कसा आहे? मज्जा. तुला कसा अनुभव आहे माझ्यासोबत काम करताना? खूप छान. म्हणजे असं एका शब्दात तर नाहीच सांगू शकत. आमचा डे 1 पासूनचा बॉन्ड आहे. टचवूड आत्तापर्यंत तो वाढत वाढत चाललाय आणि मी म्हणते तो स्काय इज द लिमिट असं Yes. असू देत. एंगेजमेंट नंतर मालिका मिळाली आहे, त्यात पण तुझा लग्न सिक्वेन्स आहे. हो. कसं सुरू आहे काम? मला असं वाटतं देव माझ्याकडनं प्रॅक्टिस करून घेतोय लग्नाची. सो सगळ्या विधी, हे सगळे कॉस्ट्युम घालून मिरवणं, ते कॅरी करणं, हळद लागणं वगैरे सगळं ह्या मालिकेच्या माध्यमातून झालंय. प्रॅक्टिस. आणि मालिका विश्वातलं तसं दुसरं लग्न आहे माझं हे. हो. कारण भाग्याच्या वेळेस माझं लग्न झालं होतं आणि आता हे दुसरं लग्न आहे. Yes. आणि खऱ्या आयुष्यातलं लग्न तर थोड्या दिवसात, थोड्या काही महिन्यामध्ये होईलच. सो पण बरं वाटतंय. मुळात एंगेजमेंट झाल्यानंतर एक मोठा शो मिळणं किंवा पुढच्या सगळ्या गोष्टी असतात, फायनान्शियल गोष्टी असतात, सगळ्या गोष्टी असतात, त्यासाठी एक भक्कम काहीतरी काम हातात असणं खूप गरजेचं असतं. आणि मला वाटतं की मी जिंकून घेईन सारं एवढं पॉझिटिव्ह टायटल असलेला शो मला मिळतोय. सो कुठेतरी ते मी खूप पॉझिटिव्हिटी आणि सगळ्या गोष्टी मानणारा माणूस, त्यामुळे माझ्यासाठी मी जिंकून घेईन सारं हे टायटल, हा शो, ह्या शो मधले सगळे को आर्टिस्ट, हे सगळं जे मी पाहतोय आता, जे एकत्र आल्यात गोष्टी, हे 100% कुठेतरी पॉझिटिव्ह गोष्टच निर्माण करण्याची ही सगळी तयारी आहे. त्यामुळे बरं वाटतंय, छान वाटतंय, पॉझिटिव्ह आहे खूप. दोघंही खूप छान दिसतंय. शांभवी, तूही छान दिसतेस. लुक बद्दल काय सांगशील? पारंपरिक लुक भाई अपना तो फेवरेट आहे. मला प्रचंड आवडते नऊवारी. आणि ही शिवलेली नऊवार नाही आहे, सो ही नेसवलेली आहे. आमच्याकडे हो. प्रॉपर ड्रेपर आलेले आहेत, ड्रेपर ताई, त्या मला रोज नेसवतात आणि सुंदर नेसवतात. मला प्रचंड आवडते नऊवारी. आणि हे सगळेच दागिने, नटणं मुरडणं, जसं टिपिकल मुलींमध्ये आता लग्नाच्या माहोलसाठी, म्हणून मला हे सगळं आवडतं. एरवी आपण नको असं होतं आपल्याला, पण मजा येते. म्हणजे मला तीच भीती होती की उकाड्याचे दिवस आहेत आणि हे सगळं कसं जमणार आहे. पण अगेन साकेत म्हणाला तसं की फ्लोअर आमचा कूल असतो, त्यामुळे आम्ही कूल राहतो. येस, साकेत, तुझ्या लुक बद्दल काय सांगशील? काय, मला तर हे आवडतंच खूप जास्त, कारण मला ट्रेडिशनल गोष्टी फार आवडतात. मी कुर्त्यांमध्ये सुद्धा कायम तू पाहायला असशील मला. सो आपला पारंपरिक पोशाख हा माझा स्वतःचा खूप आवडीचा आहे. आता हे म्हणशील तर हे म्हणजे अगदीच पेशवेकालीन वगैरे असं सोहळं वगैरे आहे खाली. आणि मला छान वाटतं हे कॅरी करायला.
आणि मला सगळेजण काय म्हणतात की हाईट असल्यामुळे असे कपडे सूट पण होतात मला, हो. त्यामुळे मला आवडतं, मला जाम मिरवायला आवडतं आणि मस्त वाटते मला, हे कॉम्बिनेशन पण आवडलंय. आणि काय लग्न म्हटल्यानंतर जरा हाऊस मौज होतेच कपड्यांची वगैरे सगळ्या गोष्टींची, आणि मुळात आम्ही दोघं एकत्र खूप छान हो, दिसतोय. खूप छान दिसते कलर कॉम्बिनेशन. साकेतच्या पुढे शांभवीकडून काय अपेक्षा असणार आहेत आता, मालिकेत काय बघायला मिळणार आहे? खरं तर साकेतच्या अपेक्षा एवढ्याच आहेत की जसं तिने पोर्ट्रे केलेलं आहे ऑफिसमध्ये असताना, की ती खूप काळजी घेते, ती प्रेमळ आहे, तिच्या मनात इतरांविषयी प्रचंड आदर आहे, तोच स्वभाव घेऊन तिने माप ओलांडावं. माप ओलांडल्यानंतर दाराबाहेरचा स्वभाव वेगळा, दारा आतला स्वभाव वेगळा, असं नको करायला. आणि माझी एवढीच अपेक्षा आहे की मला तिने जीव लावावा, प्रेम करावं, काळजी घ्यावी. ते साकेत सरांची काळजी घेते शांभवी तशी. सो बाकी काय अपेक्षा असतात एखाद्या नवऱ्याच्या, एवढ्याच छोट्या छोट्या अपेक्षा असतात की बाबा तू मला फक्त जीव लाव, बाकी काही नको करू, तू तुझ्यासाठी सगळं आणून टाकेल मी, फक्त मला ओग ते एवढंच. शांभवी काय करणार आहे? अनफॉर्च्युनेटली अमृताची अशी जरी खूप इच्छा असेल अज्ञते करायची, पण शांभवी नाही करणार. कारण नाही, म्हणजे हा खूप सोपा मार्ग होता म्हणूनच ती एंटर करते आता राजगुरूंमध्ये, राजगुरूंच्या घरामध्ये. सो अर्थातच, पण मला नाही वाटत की याच्याबरोबर मी काही असं याला त्रास देईन. हा, म्हणजे याच्या विचाराशी काही नाही आहे माझं. फक्त मला त्या घरात जायचं होतं म्हणून मी हा सोपा मार्ग निवडला, राजमार्ग निवडला. पण आता काही गरज नाही, गोंड्याला नाही त्रास देणार मी. छवी आणि अनिकेत सोबत कोंड्याला नाही, आता बटाट्याला. बुळबुळीत बटाटा. काय नाव ठेवलं ना, गुळगुळीत बटाटा. आपल्या रायटर ज्या आहेत त्यांना हो, गुळगुळीत बटाटा. खरंच कमाल हा. थँक्यू केलं पाहिजे की त्यांनी खूप मस्त मस्त असे छोटे छोटे शब्द आणलेत याच्यासाठीचे, ज्यांनी मजा येते बोलायला पण करायला पण. सो थँक्यू मुग्धाताई. छवी आणि अनिकेतला आता किती त्रास देणार आहेस तू? गुड क्वेश्चन. हो, तो समय ही तय करेगा. छवी तर माझी कट्टर, म्हणजे असं दुश्मनच म्हणू शकतो, कारण माझ्या प्रत्येक गोष्टीत ती आडवी येते. ओव्हर कॉन्फिडंट आहे, हुशार आहे तिची, त्यासाठी मला जरा जास्त अलर्ट आणि मला तिच्या दुप्पट हुशार होऊन तिच्या 10 पावलं पुढे जाऊन मला विचार करून काहीतरी पावलं उचलावी लागणार आहेत. सो डेफिनेटली माझे कॉम्पिटिशन छवी बरोबर आहेच, सांगेन मी आणि छवीला. तिला येस प्लीज, आणि तिला सपोर्ट करणारा अनिकेत आहे. बरं तिच्याही, म्हणजे तिला काही डाऊट आला तर त्याचाही सगळा काय म्हणतात आपण, त्याची छानपीन करणारा पण, त्यालाही मदत करणारा अनिकेतच आहे. कारण बाई आजी जशी सोबत आहे छवीच्या, तसाच अनिकेतही आहे. त्यामुळे मला या तिघांपासून, आणि बेबी आत्या पण जरा जरा नाक खूप असणारी आहे मध्ये. सो तसं बघायला गेलं तर माझ्याबरोबर 1 to 1 दुश्मनी मोल लेणारे भरपूर आहेत या घरात, आणि मला मजा येणार आहे. खलनायिकाची भूमिका साकारताना हे घारे डोळे किती मदत करतायत तुला? ते ॲक्च्युली मी नाही सांगू शकत, कारण मला माझे डोळे बघायला नाही मिळत की मी करताना कशी करते. अर्थात स्क्रीनवर कळतं बघितल्यावर, पण बघणाऱ्यांना मजा येते, एवढे प्रतिसाद मिळत आहेत. येस. म्हणजे अगदी खरं बोलतोय मी, जे घारे डोळे हा एक एलिमेंट आहे येस. तिच्या चेहऱ्याचा, पण ओव्हरऑल ती खूप कमाल काम करते. जे सिरियल बघत नसतील त्यांनी आवर्जून बघा, अमृताच्या कामासाठी बघा सिरियल, कारण ती खरंच खूप कमाल काम करते. तिचे डोळे ती बोलायला भाग पाडते ती स्वतः, त्यामुळे ती डोळे हा प्लस पॉइंट आहे तिच्या अभिनयातला. पण खरंच म्हणजे कमाल काम करते. मी पण खूप शिकतो तिच्याकडनं रोज एपिसोड्स पाहताना. खूप 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 छान काम करते. तुलाही खरं वाटतंय? नाही नाही, खरं मी तिला रोज आता मी कायम मनापासून केलं. मी कायम बोलतो. नाही अर्थातच थँक्यू, मी रिसीव केली तुझी छान गोड कमेंट. पण खरंच सगळेच खूप गोड आणि खरे वाटत आहेत. म्हणजे मला अगदी आवर्जून सांगावं असं वाटेल, कोणीच अभिनय करतंय किंवा ही गोष्ट मी आता घडवतोय, घडतीये गोष्ट ही दिसते ना आपल्याला, कोणीतरी काहीतरी एक्स्ट्रा करायला गेलं ना की ते खोटं वाटतं असं मला वाटतं. मला नाही वाटत डे 1 पासून असं काही आहे. म्हणजे हे सगळे राजगुरू वाटतात, मी नाटक, म्हणजे सगळे त्या बरोबर साच्यात परफेक्ट बसलेले आहेत आणि खरे आहेत सगळे. आणि जेव्हा ते सगळे खरे असतात ना, म्हणजे आपण जेव्हा खरे असतो ना कलाकार म्हणून, तेव्हा ते वेगळं पोचवण्याची गरजच नाही पडत. Yes. ते पोचतं आणि डोळ्यात पाणी येतंच, किंवा हसायला येतंच, किंवा एक सॉफ्ट कॉर्नर निर्माण होतोच. ह्या सगळ्या गोष्टी आपोआप होतात. त्यामुळे यात
म्हणजे त्याच्या मोठेपणा आहे की यांनी मला क्रेडिट दिलं आणि तुम्हाला खरेपणा आहे, मोठेपणा नाही, मोठेपणा पण आहे, कारण नाही करत कोणी एका को आर्टिस्टची स्तुती नाही करत आजकाल. हे पूर्वी व्हायचं, आर्टिस्ट म्हणून घेऊ नये हे पूर्वी व्हायचं आहे ना. पूर्वी सगळे छान, पूर्वीचे सगळे कलाकारच वेगळे होते. पूर्वी ग्राउंडेड होते, पूर्वी जाण ठेवायचे, फक्त आपलंच कॅरेक्टर, आपलंच पात्र, माझ्यापुरतंच असं नव्हते. इतके स्वार्थी नव्हते. सगळे एकमेकांना धरून, अच्छा नाही तुझं नाही, जरा हे असं कर ना, मजा येईल, किंवा ह्यात काहीतरी बदल करूयात, चल ना करून बघूयात. ह्यात जी मजा आहे ना ती आजकाल मिसिंग आहे, जी पूर्वीच्या लोकांमध्ये होती आणि आजही आहे. ती शेवटची पिढी. आता आम्ही किती पुढे नेऊ शकतो ते बघूया. मला असं वाटतं ते सर्कलच असतं. जसं ते सर्कल आपण म्हणतो की ते डाऊनफॉल येते का, डाऊन टिपेला येतं, तिथे सगळ्या गोष्टी असतात. परत ते अपलिफ्टिंग करणारी एक पिढी येते आणि कदाचित आपण ती पिढी व्हायचा प्रयत्न करू किंवा आपण ते परत बदलायचा प्रयत्न करू. कारण की अगेन कुठलीही कलाकृती असेल, कुठलंही काम असेल, अगदी काही असेल, टीमवर्क शिवाय होऊच शकत नाही. तुम्ही एकटे कोण आहात? लेखक तुमच्यासाठी लिहितो, उत्तम स्क्रीन प्ले लिहितो, त्याच्यावर उत्तम डायलॉग्स लिहिले जातात, ते डायलॉग्स आपल्या हाती येतात, मग डिरेक्टर त्याच्यावर त्याचा विचार करतो, ते आपल्याकडनं करून घेतो, आम्ही अभिनय करून तो सीन करतो, त्यानंतर एडिटर तो छान एडिट करतो, त्याच्यावरती बॅकग्राऊंड म्युझिकची छान लेअर जाते, त्याच्यावर DI ची लेअर जाते. एवढं सगळं प्रोसेस झाल्यानंतर ते छान दिसतं ना. मी एकटा काय करू शकतो? बरोबर. माझ्या प्रत्येक डायलॉग मागे, माझ्या प्रत्येक कामामागे, मला मिळणारा प्रत्येक पैशामागे या सेटवरच्या स्पॉट दादापासून, लाईट दादापासून, एडिटरपासून, साऊंडपासून सगळ्यांची मेहनत आहे. सो आपण स्वतः क्रेडिट कोणतंही घेऊ शकत नाही. आणि अगेन सगळी टीम खूप महत्त्वाची आहे आणि फॉर्च्युनेटली स्वामींच्या कृपेने आमच्या सेटवरती टीम आहे. त्यामुळे मला असं वाटतं की जिथे चांगली टीम आहे, जिथे चांगलं काम होतंय, तो शो लॉंग रन साठीच बनलेला असतो असं मला वाटतं. सो आम्ही प्रयत्न करू लॉंग रन चालवायचा. बाकी सगळी स्वामींची इच्छा. जाता प्रेक्षकांना काय सांगाल? प्रेक्षकांना काय सांगाल ग? लग्नाला यायचंय. हा, लग्नाला या आणि मी जिंकून घेईन काहीतरी. काय नंतर पण यायचं म्हणजे लग्नाला तर याच, लग्न बघा आणि लग्न झाल्यानंतर काय कटकारस्थानं करणार ही पोरगी ते बघण्यासाठी मी जिंकून घेईन सारं ही मालिका रोज संध्याकाळी 7 ते 7:45 45 मिनिटांचा भाग खास तुमच्यासाठी आहे आणि तोही आपल्या लाडक्या कलर्स मराठीवरती. थँक्यू. आणि कधीही हॉटस्टारवर. थँक्यू. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला.